नमस्कार विद्यार्थ्यांनो. डायरेक्शन किंवा दिशाज्ञान चाचणी ह्या टॉपिकवरती प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारले जातात. तुम्ही सगळ्यात खालचं कॉन्स्टेबलची परीक्षा घ्या, SSC GD घ्या, सरळ सेवा घ्या, तलाठी घ्या, DA TET घ्या, टेट घ्या, बरोबर, कंबाईनच्या परीक्षा घ्या, त्याचबरोबर राज्यसेवा जरी घेतला तर ह्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यामध्ये टोटल 4 भाग मी केलेले आहेत. ह्याच्यामध्ये 8 ते 9 प्रकारचे उदाहरणं तुम्हाला ह्या दिशाज्ञान किंवा डायरेक्शन टॉपिकवरती विचारतात. हा टॉपिक शिकवताना तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट शिकवतो. त्याचबरोबर बेसिक कन्सेप्ट बरोबर परीक्षेचा विचार करून लवकरात लवकर 5 ते 10 सेकंडमध्ये प्रत्येक गणित कसं सोडवायचं हे तुम्हाला इथे मी टेक्निक शिकवतो, लक्षात ठेवा. आज हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या ह्या टॉपिकवरती. पहिला कन्सेप्ट समजून घेऊया याच्यातल्या. आता बघा, हा टॉपिक करताना तुम्हाला 2 ते 3 गोष्टी तुमच्या माहिती पाहिजे तुम्हाला किंवा पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. एकूण आपल्याकडे 4 दिशा येतात. 4 दिशाच्या सब दिशा किती येतात? 4. आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये बघून घेऊया ते. आता याच्यामध्ये बघा, महत्वाची दिशा कुठली आहे? नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर, बरोबर. नंतर पूर्व, नंतर दक्षिण आणि पश्चिम. हे महत्वाच्या 4 दिशा आहेत आपल्या. आता उत्तर आणि पूर्व ह्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट येतो. नॉर्थ ईस्ट म्हणजेच काय? ईशान्य येतो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्याकडं ईस्ट आणि साऊथ, पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये साऊथ ईस्ट येतो. साऊथ ईस्ट म्हणजे कुठलं? आग्नेय येतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याकडं पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये बरोबर साऊथ वेस्ट म्हणजेच काय? नैऋत्य येतो, लक्षात ठेवा. आणि शेवटचं पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये आपण नॉर्थ वेस्ट म्हणतो किंवा मराठीमध्ये मग काय म्हणतो आपण त्याला? वायव्य म्हणायचं. अशा टोटल आपल्याकडं 8 दिशा येतात. ह्या दिशा माहीत असणं गरजेचं आहे. नंतर बघा, पुढचा भाग ह्याच्यामध्ये काय? कुठल्याही 2 दिशा घेतला तर त्याच्यामध्ये 45 अंशाचा कोन असतो, लक्षात ठेवा. 45 अंशाचा कोन म्हणजे ह्या 2 दिशा घ्या, हा 45 अंशाचा कोन. ह्या पुढच्या 2 दिशा घ्या, ह्या 45 अंशाचा कोन असतो. म्हणजे ज्या टायमाला तुम्ही 2 45 एकत्र केला तर काय होतंय? ह्या 2 दिशा मिळून तुमचं 90 अंशाचा कोन तयार होतो, लक्षात ठेवा. पुढं हा 90 म्हणजे हे दोन्ही मिळून काय होणार? 180. पुढं 90 जोडला त्याला, तिन्ही मिळून किती होतो? 270. आणि हे चारही मिळून काय होणार? 360. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, कुठल्याही 2 दिशामध्ये काय असतो? 45 अंशाचा कोन असतो. आता पुढचा मुद्दा बघा, आपल्याला बऱ्याच ठिकाणी उदाहरणामध्ये अशा 2 प्रकारचे शब्द वारंवार वापरले जातात. एक घड्याळाच्या दिशेनं आणि दुसरं घड्याळाच्या विरोध दिशेनं. मग ज्या टायमाला आपल्याला अँटी क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या विरोध दिशेनं एखादा व्यक्ती घड्याळाच्या विरोध दिशेनं फिरला म्हणजे तो कसा फिरतो? असा फिरतो, लक्षात ठेवा. त्याला इंग्लिशमध्ये अँटी क्लॉकवाईज म्हणतो. आणि घड्याळाच्या विरोध दिशेने जर म्हणले त्याला तर दिशेने म्हणलो तर आपण त्याला क्लॉकवाईज म्हणायचं. हे क्लॉकवाईज होते तुमचं, लक्षात ठेवा. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला उदाहरणं सोडवताना उपयोगी पडतात. त्याच्यानंतर आता शाळेमध्ये हा सिद्धांत केला आपण, पायथागोरसचा सिद्धांत, बरोबर. ह्याच्यामध्ये कसा असतो? 90 अंशाचा कोन दिला जातो. ह्याच्यामध्ये बघा, हा भाग जो आहे हा तुमचा 90 अंशाचा कोन येतो. त्याच्या समोरची बाजू ह्याला काय म्हणायचं? कर्ण म्हणतो. म्हणजे आपल्याकडं AC हा तुमचा कर्ण झाला आणि ह्याच्यामध्ये AB आणि BC ह्या 2 बाजू म्हणजे आपली AB आणि BC ह्या दोन्ही काटकोन करणाऱ्या बाजू होतात, लक्षात ठेवा. काय होतात? काटकोन करणाऱ्या बाजू होतात. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो? सूत्र कसं मांडतो? ह्याच्यामध्ये दिशा काढताना किंवा जवळचं अंतर काढताना हे सूत्र वापरायला लागतं आपल्याला. मग सूत्र कसं वापरायचं? AC चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, लक्षात ठेवा. म्हणजेच ह्यातलं हे वर्ग चिन्ह काढायचं असेल तिथं वर्गमूळ चिन्ह वापरायचं. म्हणजे AC बरोबर वर्गमूळ AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हे सूत्र सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. हा, आता हे बेसिक कन्सेप्ट झाले आपल्या. बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर ह्या बेसिक कन्सेप्टचा उपयोग करून
आपण काय करूया, उदाहरण सोडूया. आता घेताना आपण पहिल्या प्रकारचं उदाहरण एकदा बघून घेऊया. काय सांगितले बघा, हे उदाहरण सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट सध्या क्लिअर करतो आणि नंतर शॉर्टकट मेथड कसं सोडवायचं परीक्षेत हे बी तुम्हाला मी दाखवतो, लक्षात ठेवा. ओके, पहिलं गणित बघा. ज्योती शाळेला जाण्यासाठी घरातून उत्तरेकडे 80 मीटर चालत गेली. म्हणजे कुठे गेली, उत्तरेकडे गेली. किती मीटर गेली, 80 मीटर गेली. उजवीकडे, आता कधीही तुम्हाला उजवीकडे जर म्हणले तर तुम्ही घड्याळाच्या दिशेने विचार करायचा, लक्षात ठेवा. उजवीकडे म्हणजे ह्याचं तोंड वरती असल्यामुळे ही त्याची उजवी म्हणजे घड्याळाच्या दिशेनं. उजवीकडे वळून किती, 120 मीटर काय केला, चालत गेला. आता त्याचं तोंड पुढं आहे आणि उजवीकडं घड्याळाच्या दिशेनेच म्हणलो मी तुम्हाला किती, 160 घेताना हे 80च्या खाली यायला पाहिजे, लक्षात ठेवा. 160 मीटर चालत गेला आणि उजवीकडं तोंड खाली आहे. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या ह्या साईडला येणार आणि इकडे उजवीकडे आणि किती, 120. आता हे अंतर 120 असल्यामुळे बरोबर 120 ह्या लाईनीलाच यायला पाहिजे, लक्षात ठेवा. 120 असं येणार, बरोबर. हा, गेला. तर तिच्या घरापासून शाळा किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आता, अंतर आपल्याला हिकंड हा अंतर काढायचं, हे लक्षात ठेवा. मग हे अंतर काढत असताना आपण काय करूया, तात्पुरत्याला नाव देऊया. आपल्याला एई काढायचं आहे. एई काढताना काय करणार, हे सीडी मधनं आपण बीए वजा करणार. सीडी मधनं बीए वजा करणार म्हणजे किती झालं, हे 160 मधनं 80 वजा केलं आपण. आता 160 मधनं 80 वजा केल्यानंतर किती शिल्लक राहते, 80. म्हणजे उत्तर तुमचं 80 मीटर येते बघा. ओके, दुसरा पर्याय येतो. म्हणजे अशा पद्धतीनं आकृती काढून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पण आपल्याला जर बिन आकृती जर गणित सोडवायचं असेल लवकरात लवकर 5 ते 10 सेकंड मध्ये, ती बी पद्धत तुम्हाला दाखवतो, बरोबर. आता ही पहिली पद्धत समजली असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीकडे जाऊया. आता हेच गणित दुसऱ्या पद्धतीने शॉर्टकट मेथडने कसं सोडवायचं. आता ह्याच्यामध्ये करताना काय करायचं, आपण चारही दिशा महत्वाच्या लिहायच्या. नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. ह्या दिशा लिहिल्यानंतर एक लक्षात ठेवा, ह्या साईडला तुमची उजवी बाजू झाली, ह्या साईडला तुमची डावी बाजू झाली, हे लक्षात ठेवा. हा, ज्योती शाळेला जाण्यासाठी घरातून उत्तरेकडे 80 मीटर. उत्तर कुठं आहे, इथं 80 मीटर लिहिला तुम्ही, बरोबर. नंतर उजवीकडे वळून 120 मीटर. आता उजवी म्हणजे बाजू ही ना, हा, किती गेली, 120 मीटर गेली बघा. नंतर पुन्हा उजवीकडे म्हणजे हीच बाजू, ह्या साईडला किती येणार, 160 मीटर गेली, चालत गेली. आणि उजवीकडे म्हणजे ह्या बाजूला किती गेली, 120 मीटर चालत गेली बघा. तर तिच्या घरापासून शाळा किती अंतरावर आहे. अशा पद्धतीने मांडल्यानंतर आता पुढे काय करायचं, ह्याच्यामध्ये हे करायचं, एकाडेक उत्तर दक्षिण ह्यातनं वजाबाकी करायचं, पूर्व पश्चिम वजाबाकी करायचं, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये उत्तर किती आहे, 80. दक्षिण किती आहे, 160. म्हणजे 160 मधनं 80 वजा केल्यामुळे दक्षिणच्या खालीच आपण उत्तर लिहायचं, लक्षात ठेवा, बरोबर. 120 मधनं 120 गेले, 0 राहिले, काय लिहायची गरज नाही. मग शिल्लक किती राहिलं, 80. हे तुमचं उत्तर, लक्षात ठेवा. हे तुमचं उत्तर. म्हणजे अशा सोप्या पद्धतीने उदाहरण तुम्ही सोडवू शकता, लक्षात ठेवा. ओके, हा. हे गणित बघा. रोहन ऑफिसला जाण्यासाठी घरातून पूर्वेकडे 50 मीटर चालत गेला. आता इकडनं आपण पूर्वेकडे घेऊया, किती, 50 मीटर. नंतर डावीकडे तुम्हाला सांगितले, उजवी बाजू असेल तर घड्याळाच्या दिशेनं, डावी बाजू तर घड्याळाच्या विरोधी दिशेने, कधी लक्षात ठेवा. नंतर डावीकडे किती गेला, 30 मीटर गेला. पुन्हा डावीकडे ह्या साईडला बरोबर तिथंच येणार तो 50, ह्याच लाईनीला येणार 50 बघा, बरोबर, चालत गेला. शेवटी आणि डावीकडे वळून 30 म्हणजे 30 हा मीटर आहे, म्हणजे 30 बरोबर इथं आलं बघा, इथं येणार, बरोबर का. चालून ऑफिसला पोहोचला. घरापासून ऑफिस किती अंतरावर आहे. आता जिथून सुरुवात केली तिथंच पोहोचला म्हणजे अंतर काय असणार आहे, 0 मीटर असणार आहे बघा. आन्सर त्याचं 0 मीटर असणार आहे. आता दुसरी पद्धत सुद्धा बघूया.
नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. रोहन ऑफिसला जाण्यासाठी घरातून पूर्व इथं आली 50, नंतर डावीकडे ही तुमची उजवी बाजू, ही तुमची डावी बाजू, किती 30 मीटर गेला. पुन्हा डावीकडे ह्या साईडला म्हणजे इकडे याचं लक्षात ठेवा. पुन्हा डावीकडे वळून किती गेला 50 मीटर चालला. शेवटी डावीकडे आणि म्हणजे ह्या साईडला आणि किती आला 30 मीटर आला. ऑफिसला पोहोचला तिथं. मग घर ते ऑफिस आपल्याला अंतर काढायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितले मगाशी 1 आड 1 वजाबाकी करायचं, ह्यातनं हे ह्याच्यातनं हे. 30 मधनं 30 0, 50 मधनं 50 शून्यच येतो, लक्षात ठेवा. मगाशी आपण उत्तर 0 काढले त्याच्यामध्ये, म्हणजे पर्याय तुमचा कुठला येतो, पहिला येतो बघा. ओके, पहिला येतो. हे गणित वाचून बघा. चला हे गणित बघा बघू. एक व्यक्ती अ बिंदूपासून उत्तरेकडे 10 किलोमीटर प्रवास केला. उत्तरेकडे 10 किलोमीटर प्रवास केला बघा. नंतर पूर्वेकडे 6 किलोमीटर, पूर्व म्हणजे कुठली, त्या बाजू, पूर्वेला किती 6 किलोमीटर. दक्षिणेला किती 10 किलोमीटर, म्हणजे त्याच लाईनीमध्ये यायला पाहिजे, लक्षात ठेवा 10 किलोमीटर, बरोबर. आणि शेवटी पश्चिम म्हणजे कुठली, ह्या साईडची बाजू, किती 6 किलोमीटर प्रवास केला. मगाच्या अगोदरच गणित आहे बघा, हे 6 किलोमीटर प्रवास केला. तो आता अ बिंदूपासून कोणत्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी येतो, लक्षात ठेवा, बरोबर. त्याच ठिकाणी इथं वाटू. म्हणजे अशा पद्धतीने, किंवा आपण दुसरी पद्धत सुद्धा वापरूया, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट बघा. अ बिंदू उत्तरेकडे 10 किलोमीटर गेला. नंतर पूर्व कुठं इथं 6 किलोमीटर. दक्षिणेला किती 10 किलोमीटर. पश्चिमेला 6 किलोमीटर. मग काय करायचं आपल्याला, 1 आड 1 वजा करायचंय. ओके, 1 आड वजा केला तर शेवटी 0 येते बघा, म्हणजे हाय तिथंच आपण आहे, बरोबर. हा, चला हे गणित बघा. रमा आपल्या घरापासून आपल्या वर्गापासून उत्तरेला 9 किलोमीटर चालत गेली. किती 9 किलोमीटर चालत गेली. तेथून डावी बाजू म्हणजे ही बघा, डावीकडे वळाली आणि किती गेली 4 किलोमीटर चालत गेली. पुन्हा डावीकडे म्हणजे कुठं सांगितलं, घड्याळच्या विरोध दिशेनं, हो का, किती 6 किलोमीटरच आहे ना. हा, 6 किलोमीटर चालत गेली. तर मूळ स्थानापासून ती किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला मूळ स्थानापासून काढायचं आहे बघा. म्हणजे आपल्याला काढताना हे अंतर काढायचं आहे, बरोबर. मग काय करूया आपण, असं जोडूया, ए बी सी. हा तुमचा 90 अंशाचा कोन, त्याच्या समोरची बाजू तुमची काय झाली, कर्ण, म्हणजे AC बरोबर वर्गमूळ AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB किती आहे 4 चा वर्ग बघा. आता BC, आता हे पूर्ण किती आहे 9 आहे, 9 मधनं 6 गेले, किती राहिले 3 राहिले, म्हणजे तुमचं BC हा किती येणार 3 येणार बघा. ह्याला वर्गमूळ किती झालं 16 अधिक 9, किती येते वर्गमूळ 25, म्हणजे उत्तर किती येतो 5 येतो बघा. अंतर 5 किलोमीटर. पर्याय पहिला तुमचा बरोबर येतो बघा, पहिला पर्याय येतो. आता हेच आपण शॉर्टकट मेथडनं बघूया. ही पहिली पद्धत तुम्हाला समजली असेल. आता दुसऱ्या पद्धती तुम्हाला काय सांगितलं, 4 महत्वाच्या दिशा नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट लिहून घ्या. रमा आपल्या वर्गापासून उत्तरेकडे 9 गेली बघा. तेथून डावी ही बाजू आहे, बरोबर, वळाली व 4 किलोमीटर, म्हणजे इथं 4 किलोमीटर येणार. पुन्हा डावीकडे म्हणजे ह्या साईडला किती 6 किलोमीटर चालत गेली. तर मूळ स्थानापासून ती किती अंतरावर आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आपण, 1 आड 1 संख्या वजाबाकी करायचं बघा. 9 मधनं 6 गेले, किती राहिले 3 राहिले. आता इथं काय नाही 0 मधनं 4 राहिले.
बरोबर. आता जे शिल्लक राहते त्यांचं काय करायचं, वर्गमूळ मध्ये 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, दोघांचा काय येते वर्गमूळ 25, म्हणजेच उत्तर 5. बघा 5 किलोमीटर आलं का, 5 किलोमीटर आले बघा. ओके. हा म्हणजे शॉर्टकट मेथड आहे बघा, हे पटपट तुम्हाला परीक्षेत तुम्ही सोडू शकता या पद्धतीनं. चला हे गणित बघून घ्या, काय दिले आपल्या गणितामध्ये. काय दिले बघा, एक मुलगा शाळेतून पूर्वेकडे 11 किलोमीटर गेला. पूर्व म्हणजे कुठं, तिकडं, बरोबर, 11 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडं म्हणजे घड्याळाच्या दिशेनं किती गेला, 6 किलोमीटर. शेवटी पुन्हा उजवीकडे म्हणजे ह्या साईडला किती, 3 किलोमीटर चालला. आता तो शाळेपासून किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला शाळेपासून अंतर काढायचं, म्हणजे आपल्याला अंतर काढताना हे काढायचं आहे बघा. मग हे काढताना काय करूया, आपण ही रेष अशी जोडूया. हा तुमचा 90 अंशाचा कोन झाला बघा. ओके. आता याच्यामध्ये ए बी सी, ए सी तुमचा काय झाला, कर्ण, म्हणजे कर्णाचा वर्ग AC चा वर्ग बरोबर काय येते, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग येतो बघा. म्हणजे AC बरोबर वर्गमूळ AB इथं. आता हे पूर्ण किती आहे, 11, 11तनं 3 गेले, किती राहिले 8, म्हणजे AB हा तुमचा 8चा वर्ग, हे 6 असल्यामुळे हे बी 6 आहे BC, म्हणजे हे 6चा वर्ग, बरोबर. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज केली तर किती येते, 100 येते. म्हणजे किती आलं उत्तर, 10. कशामध्ये दिले, किलोमीटर, म्हणजे अंतर किती, 10 किलोमीटर आहे बघा. पर्याय दुसरा, बरोबर. म्हणजे आकृती काढून तुम्ही असं पायथागोरसचा सिद्धांत मांडून हे उदाहरण सोडू शकता. किंवा तुम्हाला सांगितले शॉर्टकट मेथड सुद्धा बघून घेऊ आपण. काय दिले त्यामध्ये, 4 दिशा मांडायच्या आपल्याला. कुठल्या कुठल्या 4, नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. एक मुलगा शाळेतून पूर्वेकडे, पूर्व कुठं आहे, इथं आहे बघा. नंतर उजवीकडे म्हणजे ती बाजू, किती 6 किलोमीटर चालला. शेवटी पुन्हा उजवीकडे म्हणजे ती बाजू, 3 किलोमीटर चालला. आता तो शाळेपासून किती अंतरावर, ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एक आड एक संख्या वजाबाकी करायचं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा 11तनं 3, आता इथं 8 राहणार, इथं 0 असल्यामुळे 0तनं 6 आले. पुढं काय करायचं, फक्त ह्यांचं वर्गमूळ घ्यायचा, वर्गमूळ 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. मग अशी केलंय आपण, हे काय येते आपलं 64 प्लस किती येते 36, वर्गमूळ 100, म्हणजे किती आलं 10 किलोमीटर. पर्याय आपला कितवा, दुसरा येतो बघा. बरोबर. अशा सोप्या पद्धतीने अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही परीक्षेमध्ये हार्डली 5 ते 10 सेकंड सोडवू शकता, लक्षात ठेवा. हा आपला काय झाला, पहिला प्रकार झाला. आता आपण दुसऱ्या प्रकारमध्ये बघूया. दुसऱ्या प्रकारची गणितं बघूया. हा दुसरा प्रकार बघा. आता हे प्रकार नीट बघून घ्या, ह्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, एकदा गणित पहिल्यांदा वाचून काढूया. काय, 90 मीटर चालल्यानंतर रेश्मा उजवीकडे वळाली. म्हणजे अशा प्रकारच्या गणितामध्ये कोणत्या दिशेला चालू केली हे त्याने दिलेलं नाही. 40 मीटर व 40 मीटर चालत जाते, बरोबर. नंतर उजवीकडे वळून 90 मीटर चालत जाते. शेवटी डावीकडे वळून 10 मीटर चालत जाते. आता ती उत्तरेकडे चालत आहे, म्हणजे शेवटी दिली ती कुठल्या दिशेला चालले, तर सुरुवातीला ती कोणत्या दिशेला चालवायला सुरुवात केली, म्हणजे सुरुवातीची दिशा आपल्याला काढायची, शेवटची दिशा दिली. हे गणित सुद्धा आपण दोन पद्धतीने सोडूया. पहिला गणित समजून घेऊया. आता 90 मीटर म्हणजे पहिल्यांदा किती मीटर, 90 मीटर चालल्यानंतर रेश्मा उजवीकडे वळाली. उजवी बाजू म्हणजे कुठली, ही वळाली व 40 मीटर चालली बघा. ओके. नंतर आणि उजवीकडे वळाली आणि किती 90 मीटर चालली. शेवटी डावीकडे म्हणजे कुठली, आता तिचं तोंड इकडे आहे म्हणजे डावी ती बाजू. शेवटी डावीकडे वळाली आणि किती 10 मीटर चालली बघा, चालत जाते.
आता ती उत्तरेकडे चालत जात आहे, म्हणजे आता ही दिशेला ती चालले, ती उत्तर आहे, लक्षात ठेवा. बरोबर. तर सुरुवातीला ती कोणत्या दिशेला आता बघा, ज्या टायमाला आपण इथं उत्तर घेतो, एक लक्षात ठेवा, आपल्या ज्या दिशा असतात हे काटकोनमध्ये उत्तर झाली की नंतर काय ते पूर्व, नंतर दक्षिण आणि नंतर काय ते पश्चिम. म्हणजे इथं उत्तर झालं तर हे काय असणार आहे, पूर्व, हे काय असणार आहे, दक्षिण, आणि हे पश्चिम असणार आहे. घड्याळच्या दिशेनेच पुढे दिशा सरकवायची, लक्षात ठेवा. आणि सुरुवातीला ती ह्या दिशेला चालवायला चालू केली ना, म्हणजे काय उत्तर तुमचं येते, पश्चिम येते. बघा, उत्तर तुमचा पहिला पर्याय पश्चिम येणार, म्हणजे ती पश्चिमेकडं सुरुवात केली तिनं. बरोबर. नीट बघून घ्या हे गणित कसं सोडवलंय. ह्याच्यामध्ये पहिली दिशा दिली जात नाही, शेवटची दिशा देतात. त्या शेवटच्या दिशेवरनं पहिली दिशा काढायला लागते आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येते, किंवा शॉर्टकट मेथड सुद्धा बघूया. आता बघा, शॉर्टकट मेथड तीच कन्सेप्ट वापरायची. पहिलं नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. आता ह्याच्यामध्ये काय करूया, आपण सुरुवात उत्तरेकडनं करूया. आपल्याला माहित नाही कुठली दिशा, आपण उत्तरेपासून चालू, म्हणजे सुरुवात आपण इकडनं करूया. ओके. 90 मीटर गेली. 90 मीटर चालल्यानंतर रेश्मा उजवीकडे म्हणजे ह्या साईडला वळाली व 40 मीटर चालली. बघा, नंतर उजवीकडे वळाली, म्हणजे कुठं आली, इथं आली. शेवटी डावीकडे वळाली, डावी म्हणजे कुठं, इथं. ओके. आणि 10 मीटर चालत गेली. आता ती काय सांगितलंय, आता ती उत्तरेला चालत जात आहे, म्हणजे ही दिशा त्यांची उत्तर झाली. बघा, उत्तरेला चालत जात आहे. तर सुरुवात मग आता उत्तरपासून काय करूया, हे तुमची पूर्व, हे दक्षिण आणि हे तुमची पश्चिम येणार. म्हणजे ह्या दिशेला चालू केल्यामुळं मगाशी आपण उत्तर सुद्धा काय काढलं होतं, पश्चिम काढलं होतं. बघा, उत्तर पश्चिम काढलं होतं मगाशी आपण. बरोबर. म्हणजे ह्या शॉर्टकट मेथड सोबत हे उदाहरण सोडू शकता तुम्ही, आकृती काढायची गरज नाही परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. ओके. प्रॅक्टिस केला की हे पटपट गणित हे जमल तुम्हाला, काही प्रॉब्लेम येणार नाही. हे गणित बघून घ्या, काय दिलंय. एक मुलगा 15 मीटर चालतो, दिशा दिलेली नाही. नंतर डावीकडे वळून 25 मीटर चालतो, पुन्हा डावीकडे वळून 15 मीटर चालतो, शेवटी डावीकडे वळून 10 मीटर चालतो. तर आता तो दक्षिणेकडे जात आहे, तर सुरुवात कोणत्या दिशेला केली. आपण दोन्ही पद्धतीने बघूया. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना दोन्ही पद्धतीने करा. एकदा तुमचं प्रॅक्टिस चांगलं झालं की तुम्ही शॉर्टकट मेथड चालू करा. ओके. एक मुलगा 15 मीटर, आपण 15 मीटर घेऊया इथं. ओके. नंतर डावीकडे वळा, डावी म्हणजे ह्या साईडला, किती गेला, 25 मीटर गेला. ओके. पुन्हा डावीकडे म्हणजे खाली येणार, किती, 15, म्हणजे त्याच लाईनीला येणार, लक्षात ठेवा, इथं 15. बरोबर, चालू गेला. शेवटी उजवीकडे वळाला. आता बघा, उजवी म्हणजे तुम्हाला सांगितलंय घड्याळच्या दिशेनं असं उजवीकडे वळण, किती गेला, 10 किलोमीटर गेला. किती गेला, 10 किलोमीटर चालतो. आता तो दक्षिणेकडे जात आहे, म्हणजे ही दिशा त्याची कुठली झाली, ही त्याची दक्षिण झाली. दक्षिणच्या ह्या साईडला कुठली असणार आहे, उत्तर. दक्षिणपासून ह्या साईडला कुठली असणार आहे, घड्याळच्या दिशेने जायचं नाही आपल्याला. हे उत्तर असलं तर हे पूर्व, हे दक्षिण आणि हे पश्चिम. म्हणजे त्यांनी सुरुवात कुठल्या दिशेला केली होती, वरती केली होती ना, म्हणजेच काय उत्तर तुमचं पश्चिम येते. बघा, उत्तर पश्चिम दिशा. ओके, पश्चिम दिशा आहे. बघा, आता हेच गणित आपण शॉर्टकट मेथडनं बघूया. काय करायचं आहे, नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. आता माहित नाही, आपण इथं 15 टाकूया. ओके. आपण ह्या दिशेला सुरुवात केली. बघा, ओके, 15. डावीकडं ही उजवी बाजू, ही डावीकडं किती गेला, 25 मीटर. पुन्हा डावीकडे कुठं, 15 मीटर. शेवटी कुठं, उजवीकडे इथं आलं, 10 मीटर चालत. आता ते कुठं आहे म्हणून सांगितलंय, दक्षिणेकडे आहे, हे तुमचं दक्षिण. दक्षिणच्या पुढं कुठलं येते, पश्चिम, हे इथं आलं. पश्चिमच्या पुढं नॉर्थ आणि ईस्ट. चालायला कुठं सुरुवात केलेली, इथं चालू केलेली, म्हणजे तुमचं उत्तर पश्चिम. मगाशी आपण पश्चिम काढलेच. बघा, पश्चिम काढले. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये पटपट तुम्ही उदाहरणं सोडवू शकता, लक्षात ठेवा.
हे एक बघून घ्या. काय सांगितले? सीमा 20 मीटर चालली, दिशा दिलेलं नाही. उजवीकडे वळून 30 मीटर गेली, पुन्हा उजवीकडे वळून 20 मीटर गेली आणि शेवटी डावीकडे वळून 15 मीटर गेली. आता ती पश्चिमेकडे जात आहे, तर सुरुवातीला ती कोणत्या दिशेला गेली? बरोबर. आता एक शॉर्टकट मेथड डायरेक्ट बघूया आपण. नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. पहिला आपण काय करूया? 20 घेऊया. इथं सुरुवात केली, चालेल. उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे इथं 30 मीटर गेली, पुन्हा उजवीकडे वळून किती? 20 मीटर गेली आणि शेवटी डावीकडे वळाली म्हणजे हिथं आली बघा. डावीकडे वळून 15 मीटर गेली म्हणजे शेवट तुमचं हिथं आलंय बघा. ओके, आणि गेली. तर आता ती पश्चिमेकडे जात आहे. पश्चिम 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 म्हणजे वेस्ट जात आहे. वेस्टच्या पुढं काय ते? नॉर्थ. नॉर्थच्या पुढं ईस्ट आणि हे साऊथ. म्हणजे सुरुवातीला ती कुठल्या दिशेला जायत होती? दक्षिणेकडे होती बघा. उत्तर दुसरं तुमचं. उत्तर दुसरं काय? ओके, बघून घ्या हे गणित. चला, हे उदाहरण बघा काय दिले आपल्याला. एक व्यक्ती अ पासून 8 किलोमीटर चालतो. बरोबर. अ पासून 8 किलोमीटर चालतो. आपण हे अ घेऊया किंवा ए घेऊया, ए किंवा अ घ्या. नंतर डावीकडे वळा. डावी म्हणजे ही बाजू. किती गेला? 6 किलोमीटर. पुन्हा डावीकडे म्हणजे खाली 8 किलोमीटर, त्याच दिशेला आला तो 8 किलोमीटर. शेवटी उजवीकडे वळाला. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेनं किती? 4 किलोमीटर. ओके, 4 मीटर चालतो. शेवटी तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे ही जागा तुमची कुठली? पूर्व. पूर्व म्हणजे ईस्ट. बरोबर. हा, हे काय असणार आहे? नॉर्थ. हे साऊथ आणि हे तुमचं वेस्ट. तर सुरुवातीला ती कोणत्या दिशेला? सुरुवात अशी होती ना वर, म्हणजे कुठली दिशा? दक्षिण दिशेला सुरुवात बघा. उत्तर दक्षिण दिशा. ओके, दक्षिण दिशेला येते बघा. आता आणि शॉर्टकट मेथड बघूया आपण. शॉर्टकट मध्ये काय करतो? नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. आता सुरुवात आपण इकडनंच करूया. 8 किलोमीटर. नंतर डावीकडं ही उजवी बाजू, ही डावीकडं किती? 6 किलोमीटर. पुन्हा डावीकडे हे 8 किलोमीटर. शेवटी उजवीकडे म्हणजे इकडे येणार हे 4 किलोमीटर चालतो. शेवटी त्याचं तोंड पूर्वेला. ही तुमची पूर्व बाजू. ही पूर्वेला आहे. ईस्टच्या पुढं साऊथ, साऊथच्या पुढं वेस्ट, नंतर नॉर्थ. म्हणजेच तो चालायला कुठं चालू केला? दक्षिणेला केला. ओके, त्यानं चालायला दक्षिणेकडे केलं. हे उदाहरण बघा. सीमा बिंदू पी पासून 6 किलोमीटर पश्चिमेला चालली. आता इथं डायरेक्ट तुम्हाला पश्चिमेला चालले म्हणून दिले बघा. नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. बरोबर. 6 किलोमीटर कुठं? पश्चिमेला. पश्चिम म्हणजे वेस्ट. नंतर 8 किलोमीटर कुठे गेली? उत्तरेला गेली. पुन्हा पूर्वेला किती? 12 किलोमीटर चालली. पी पासून ती किती दूर आहे? ओके, काय करायचं आपल्याला? एक आड एक संख्यांचं वजाबाकी करायचं आहे. का इथं काय नाही? 0. इथं 8च येणार. 12 वजा 6 किती? 6 आले. मग काय? 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग किती येतो? 64. 6चा वर्ग 36. दोघांची बेरीज 100. किती आलं उत्तर? 10 आलं बघा. 10 किलोमीटर येते बघा. ओके, 10 किलोमीटर येते. आज इथंच थांबूया आपण. आज आपण 2 प्रकार बघितले. 2 प्रकारची 5-5 उदाहरणं बघितलेत. जास्त तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून आता 10च्या उदाहरणं घेतलेतच. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 2 प्रकार घेऊन येतो. दोन्ही प्रकार तुम्हाला ते सुद्धा व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो आणि त्याचबरोबर त्याचे शॉर्टकट मेथड सांगतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर परीक्षेमध्ये ही उदाहरणं सोडवता येतील. ओके.